नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 80. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अलक्ष्य लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम. ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ती मुक्तिदायकम. विरंची विष्णू शंकर स्वकीय धाम वर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. हे नर्मदे, आमच्या हातून कळत नकळत झालेल्या लक्षावधी पापांना नष्ट करण्यासाठी तू वज्र सरसावून सिद्ध आहेस. असे पाप नाहीसे झाल्याने लहान मोठी शरीरे धारण करणाऱ्या अनेक जीवांना तुझ्याकडून प्रापंचिक आणि पारमार्थिक सुख मिळते. तुझ्या प्रवाहामध्ये ब्रह्मलोक, वैकुंठलोक, शिवलोक या सर्वांचा समावेश आहे. ते सर्व तुझ्या भक्तांना तू अनायासे देतेस. हे नर्मदे देवी, मी तुझ्या चरणकमलांना वंदन करतो. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता हा अध्याय 80 याचं नाव आहे विमलेश्वर तीर्थ महिमा वर्णन. श्री मार्कंडेय म्हणतात, राजन, तुला विमलेश्वर या दिव्य तीर्थाचा महिमा सांगतो. दक्षिणेच्या नर्मदेच्या दक्षिण तटावर समुद्रकिनारी विमलेश्वर तीर्थ आहे. पूर्वी येथेच इंद्राने त्वष्टा ऋषी यांच्या त्रिशरा नावाच्या पुत्रास मारले. त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागले. अभिचार मंत्र आणि त्यात दिले गेलेल्या विविध प्राण्यांच्या हत्या यामुळे संपूर्ण पवित्र वातावरण गढूळ बनले होते. ब्रह्मदेव रचित सृष्टीच्या विरोधात त्रिशरा कार्य करून राक्षस प्रवृत्तीचे आचरण करीत होता, म्हणून इंद्राने त्याला मारले. गायत्री मंत्रातील प्रकाशमान करणाऱ्या 24 अक्षरातील अर्ध्वयू त्वष्टा ऋषी आहेत. त्यांच्याच तेजाचा पुत्र मारल्याने ते क्रोधित झाले. तेही आपल्या सामर्थ्याने इंद्राला नष्ट करण्याच्या यज्ञाच्या माध्यमातून प्रयत्न करू लागले. त्यावेळी प्रत्यक्ष शिवशंकरांनी तेथे येऊन ऋषींना सांगितले, जगत संहार आणि सृजन हे माझ्याच इच्छेने होते. त्याच्या विरोधात जाणे म्हणजे स्वतःच अग्नीत उडी टाकल्यासारखे होईल. त्यामुळे हे वत्सा त्वष्टा जगत संहाराच्या शक्तीत त्रिशरा हस्तक्षेप करत होता. त्याच्या दुष्ट कर्मानेच तो संपला. त्यामुळे तू इंद्राला शिक्षा न करता त्याच्या ब्रह्महत्येचे पातक नाहीसे करण्याचा मार्ग सांग. असे ऐकताच त्वष्टांना पश्चाताप झाला. त्यांनी महादेवाची मोठी स्तुती केली. हे भगवन, मला तपाचा अहंकार झाला होता, त्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली. आपण मला विमल ज्ञान करविले व ब्रह्मरूपाचे दर्शन घडविले. म्हणून भगवन, आपण या ठिकाणी नित्य निवास करावा अशी माझी मनोकामना पूर्ण करावी, ही माझी आपणास मनोमनी प्रार्थना आहे. सदाशिवाने आपले मुख्य आत्मलिंग त्वष्टास प्रदान केले. त्वष्टान त्या लिंगाची प्रतिष्ठापना केली. त्या ठिकाणास विमलेश्वर म्हणतात. आता ही थोडक्यात कथा अशी आहे की एक त्वष्टा नावाचे ऋषी होते आणि त्यांना त्रिशरा नावाचा पुत्र होता. आता हे ऋषी ब्राह्मण, पण त्यांचा मुलगा मात्र राक्षसी वृत्तीची कार्य करत होता. म्हणजे देवाचं जे काही सृष्टी, लय, उत्पत्ती जे काही नियम घातलेले आहेत त्यामध्ये तो विघ्नबाधा आणत होता. त्यामुळे इंद्राने त्याला ठार मारलं. मग इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं. असं आपण रावणाला राक्षस म्हणतो, पण रावण पण दशग्रंथी ब्राह्मण होता. म्हणजे 10 ग्रंथ मुखोद्गत असणारा ब्राह्मण होता तो. पण विनाशकाले विपरीत बुद्धी होते ना, तेव्हा माणसाच्या हातून असं काहीतरी घडतं. आता काय झालं, अभिचार मंत्र, विविध हत्यांच्या प्राण्यांच्या हत्या यामुळे सगळं वातावरणच ते गढूळ झालं. मग आता काय झालं, इंद्राला मारायला ते त्वष्टा ऋषी आले, कारण माझ्या मुलाला मारलं ना. बऱ्या त्वष्टा ऋषींचा अधिकार मोठा होता. जे आपलं गायत्री मंत्रातली जी 24 अक्षरं आहेत त्या अक्षरांचा रचिता हा त्वष्टा ऋषी आहे. त्यामुळे त्यांचा अधिकार मोठा होता. मग आपल्या पुत्राला मारल्यामुळे ते इंद्राला मारायच्या मागं लागले. मग त्यांनी पण असा यज्ञ करायला सुरुवात केली की जेणेकरून इंद्राचा नाश व्हावा. मग साक्षात शंकर तिथं आले आणि त्यांना ज्ञान दिलं आणि त्यांना म्हणाले की बघ, उत्पत्ती, स्थिती, लय सगळं काही माझ्या इच्छेनेच होत आहे. त्या इच्छेच्या विरुद्ध वागलं तर ते स्वतःच अग्नीत उडी मारल्यासारखं आहे. तुझ्या मुलानं तेच केलं, म्हणून त्याचा वध करावा लागला. पण तू काही इंद्राला उगाच मारू नकोस आणि तू पण त्या पापामध्ये अजून पडू नकोस.
मग ऋषींना अहंकार नष्ट झाला, त्यांना एक ब्रह्मज्ञान मिळालं, विमल ज्ञान. म्हणजे विमल म्हणजे कसं की ज्याला कुठला मळ नाही, असं सात्विक शुद्ध जल म्हणजे विमल. मग ते विमल ज्ञान मिळालं म्हणून तिथं त्यांनी विमलेश्वर नावाचं हे लिंग स्थापन केलं आहे. स्वतः शंकरांनी आपलं आत्मलिंग तिथं दिलेलं आहे. त्यानंतर इंद्राच्या पाठीमागे ब्रह्महत्या लागली म्हणून त्वष्टा इंद्राजवळ गेले आणि त्यास विमलेश्वरी जाऊन तप कर असे सांगितले. कारण शंकराने सांगितलं होतं ना, त्याला ब्रह्महत्येतून कशी सुटका करून घ्यायची हा मार्ग सांग. व याच विमलेश्वरी जाऊन तप कर असं त्या ऋषींनी इंद्राला सांगितलं. त्याप्रमाणे इंद्राने निराहारी राहून शतकोटी बिल्वपत्राचे लिंगार्चन केले. त्यामुळे इंद्र ब्रह्महत्येतून मुक्त झाला. निराहारी म्हणजे उपास, काही न खाता पिता. शतकोटी म्हणजे 1 कोटी आणि 100 अशी बेलपत्रानं सगळी लिंगानं त्यांनी ते पूजन केलं. बघा, देवांना पण वेळ आल्यावर तप करावं लागलं आहे. शंकर स्वतः तप करतात, रामाचं नाव घेतात, ब्रह्मदेव तप करतात. कृष्णाला तर कृष्ण अवतारामध्ये पुत्रप्राप्तीसाठी पण हिमालयात जाऊन तप करावं लागलेलं आहे. मग तप काय फक्त माणूसच करत नाही, तर देवांना सुद्धा आपलं इप्सित साध्य करण्यासाठी करावं लागतं. इप्सित साध्य करण्यासाठी करावं लागतं. राजन कृष्णपुत्र आरा पुढे हे आलं काय, त्याचा उल्लेखच आला या. राजन कृष्णपुत्र प्रद्युम्नाला ज्ञानप्राप्ती कशी झाली ते तुला सांगतो. पूर्वी शंभरासूर नावाच्या देवतांना अवजड झालेल्या माता पार्वतीने वरदान दिलेला असुर त्रिलोकात अवध्य झाला होता. आता हे सगळ्या हरिविजयामध्ये कथा आहेत बरं, की त्या शंभरासुराचा वध मग प्रद्युम्नाच्या हातूनच कसा झाला ते. त्यास मारण्याचा एकमेव असा मार्ग होता कृष्णाचा मुलगा. हाच केवळ मायापती शिवशंकराला कृपापात्र झाला असावा. या शंभराला हे कोणी दिलं होतं वरदान? पार्वती मातेने दिलं होतं. साक्षात पार्वतीनं वरदान दिल्यामुळे तो शंभर एकदम अनावर झाला होता. मग शंभरासुराला माहीत होतं केवळ आपल्याला कृष्णाच्या मुलापासूनच भय आहे, त्याला मारल्याशिवाय आपण अमर होणार नाही. म्हणून त्याने रुक्मिणी पुत्र प्रद्युम्नाला मायावी शक्तीने आकाशमार्गानेच जात असताना तेथे शस्त्राने नवजात शिशूला ठार मारावे याकरता आपले खड्ग हातात घेतले. त्याला मारणार एवढ्यात नारद प्रगट झाले. म्हणाले, थांब, हे दानव श्रेष्ठा, तू हे काय करत आहे? तू तर शूर पराक्रमी त्रिलोक विजेता राजा आहेस, तुला हे करणे शोभते का? नारदाला नमस्कार करून, नारद हा हितशत्रू आहे, नेहमी लोकांना गोड बोलून त्याचं कसं अशा राक्षसी लोकांचं वाट लावावी ती नारदाला माहिती आहे. नमस्कार करून शंभरासूर म्हणाला, देवर्षी, हा माझ्या मार्गातील मोठा अडसर आहे. माता पार्वतीने मला श्रीकृष्णाच्या मुलाकडूनच मरण आहे असे सांगितले. नारद म्हणाले, वत्स, हे मला माहीत आहे, मात्र अशा बलहीन नवजात शिशूची हत्या करण्याने तुझे ब्रह्महत्येचे पातक तुला लागेल. त्यातून वाचण्यासाठी, शत्रूचा परिहार होण्यासाठी तुला एक उपाय सांगतो. तू खाली पहा, समुद्र आहे. त्या समुद्रात पुष्कळ मगरी, मासे आदी जलचर आहेत. या बालकाला इथून सोडल्यास ते जलचर त्याला क्षणार्धात भक्ष्य बनवतील. त्यामुळे तुझा शत्रूही मारला जाईल आणि हत्येचे पातकही लागणार नाही. हा नारदाचा उत्तम उपाय ऐकून असुराला फार आनंद झाला आणि हसतच ते बालक त्याने समुद्रामध्ये फेकले. नेमके एका देवमाशाने ते बालक गिळले. नेमका तोच मासा कोळ्याच्या जाळ्यात सापडला. बलसंपन्न मोठ्या आकाराचा देवमासा असल्याने त्याने तो राजाला भेट दिला, म्हणजे शंभरासुरालाच भेट दिला. शंभरासुराने तो मासा पाकशाळेत पाठविला. पाकशाळेत स्वयंपाक करण्याचे काम भानामती नावाची अपत्यहीन राक्षसकुलात जन्म घेतलेली स्त्री होती. तिने तो मासा कापला. त्यात तिला ते दिव्य बालक मिळाले. ती अपत्यहीन असल्याने आणि अचानक अशा बालकाचा लाभ झालेला पाहून तिला अति आनंद झाला. भानामतीच्या स्तनात दिव्य दूधधारा स्त्रवू लागल्या. तिने बालकाला दुग्धपान करविले. काही दिवसांनी देवश्री नारद आणि देवी रती तेथे आले. त्यांनी त्या भानामतीला पूर्वायुष्याचे स्मरण करून दिले. नारद म्हणाले, हे भानामती, तू पूर्वजन्मीची पद्मिनी नावाची अप्सरा होतीस. तेव्हा भगवान महाविष्णूंचे मोठे तप केले होतेस. त्यावेळी तू त्यांना दुर्लभ मायावी रसायनी विद्या मागून घेतलीस आणि आपल्या कृपावत्सल नारायणाने ती अमोघ शक्ती तुला दिली. त्या शक्तीचं कोठेतरी प्रात्यक्षिक करून त्यातला खरे कोठेपणा पाहण्यासाठी तू सदानंद ऋषीच्या आश्रमात गेलीस.
ऋषी ध्यानासाठी बाहेर गेले होते. पाणी आणण्यासाठी ऋषीपत्नी नदीवर गेली होती. त्यावेळी ऋषीपत्नीने नदीवर जाताना पाण्यात 2 मुले झोपवली होती. आश्रमात कोणी नाही असे पाहून तू त्या बालकांवर मायावी आणि रसायनी विद्येचा प्रयोग केला. त्यांना 21 वर्षाचे तरुण बनवले. काही वेळाने ऋषी आणि ऋषीपत्नी आश्रमात आल्या. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. तेव्हा ऋषीपत्नी म्हणाली, हे महामूर्ख अप्सरे, बालकाला स्तनपान करण्यातच मातेला जे स्वर्गसुख असते त्या सुखाचा तू माझा नाश केलास. त्या निष्पाप बालकांना काम प्रवृत्त केलेस, म्हणून मी तुला शाप देते, तुला पुत्रसुख मिळणार नाही. लगेच सदानंद ऋषी म्हणाले, हे नीच अप्सरे, तू कालचक्राचा अपमान केलास, या शक्तीचा दुरुपयोग केलास, म्हणून तू राक्षस कुळात जन्म घेशील. तुला कोणतीही विद्या आठवणार नाही. नारद म्हणाले, हे भानामती, या मुलाच्या मागे शंभरासूर लागला आहे. याचे रक्षण करणे आता तुझे काम आहे. भगवंताच्या कृपेने तू त्याची आई झालीस. आई हा सर्वश्रेष्ठ गुरु असतो. म्हणून हे भानामती, तू या प्रद्युम्नाला सगळ्या विद्या आणि मायावी विद्येसह रसायनी विद्या, युद्धकला शिकव. ज्याप्रमाणे तो देवतांना अवध झालेला शंभरासूर मारला जाऊन आपले विधी कार्य पूर्ण होईल. त्यावेळी ती म्हणाली, हा साधा बालक नसून मी अनेक युगापासून ज्यांचा विरह सहन करत आहे ते माझे पती कामदेव आहेत. ध्यानातून उठविण्यासाठी शंकराची समाधी भंग केली. त्यांच्या क्रोधाग्नीने हे भस्म झाले. माझे हे पती त्यांच्या क्रोधाग्नीने भस्म झालेले आहेत. आता त्यांना नवीन देह प्राप्त झाला आहे. तेव्हा मी विनंती करते की विलंब न करता तुझ्या विद्येने त्यांना तारुण्य प्राप्त करून देऊन माझी पती पुनश्च प्राप्त करून दे. तेव्हा नारद म्हणाल, तू येथे न थांबता नर्मदा किनारी विमलेश्वर येथे जावे. तेथे तुला सर्व विद्या ज्ञात होतील. भानामतीने दोघांना नमस्कार करून त्यांच्या समवेत बालप्रद्युम्न भानामती कोणता विलंब न करता दोघांना नमस्कार करून त्यांच्या समवेत प्रद्युम्नाला घेऊन नर्मदा किनारी आली. विमलेश्वर या ठिकाणी नर्मदेच्या दक्षिण तटावर असून समुद्रालगत हे ठिकाण आहे. ते निर्मनुष्य होते. सभोवताली समुद्र पसरला होता. तिला हेराची किंवा असुराची भीती नव्हती. तिने प्रसन्न अंतःकरणाने विमलेश्वरांचे सर्व सामुग्रीने पूजन केले. ध्यान करताच माता नर्मदेने विमलेश्वराच्या कृपेने मागील सर्व जन्माचे तिला ज्ञान प्राप्त झाले. नर्मदेने तिला ज्ञान दिलं सगळं मागचं. तिने त्या बालकाला तरुण बनवले. त्यास तिने अमोघ शक्ती दिल्या. पुढे प्रद्युम्नाने शंभरासुराचा वध केला. ईश्वरी कार्य पूर्ण केले. देवी रतीने त्यास विमलेश्वराचे पूजन करून पुनश्च हाच आपला पती मिळावा म्हणून प्रार्थना केली व ती विमलेश्वराने पूर्ण केली. रतीला पुन्हा शंकराच्या शापाने दग्ध झालेला कामदेव नवीन शरीर धारण करून प्रद्युम्न रूपाने प्राप्त झाला. भानुमतीचा उद्धार होऊन ती पुनश्च पद्मिनी अप्सरा बनून गेली. राजन, या स्थानी अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग घडले आहेत. तुला या तीर्थाची आणखीन एक कथा सांगतो. आता आणखीन एक कथा सुरू करण्यापूर्वी थोडीशी हरिविजयामधली कथा सांगते की एकदा रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यामध्ये पैज लागली की मला पहिलं पुत्र झालं म्हणजे बाळ झालं तर मी तुला वेणीदान करेन आणि तुला पहिलं पुत्ररत्न झालं तर मी वेणीदान करेन. मग त्या रुक्मिणीनं हरीशी रुसवा धरला आल्यावरती की माझ्याकडे लक्षच नाही, माझ्यावर प्रेमच नाही, एवढे वर्ष झाले मला मूलबाळ होत नाही. मग हरी तिथनं उठला आणि केदारेश्वराला तपाला गेला हिमालयामध्ये बद्रीला. मग हरीने तप केलं. मग शंकर प्रसन्न झाले, बाबा तू का तप करतोयस माझ्या नावाचं? तर म्हणे पुत्ररत्न पाहिजे. मग हा जो मदन असतो जो शंकराने तिसऱ्या डोळ्याने जाळलेला असतो. आता या मदनाची कथेत कथा अशी आहे की ते जेव्हा कार्तिक स्वामी जन्माला यायचा होता तर तेव्हा शंकर ध्यानात होते. मग आता त्यांना जागं कसं करायचं? वसंताने सगळं वन शृंगारलं. पार्वती माता पण जवळ उभी राहिली पण शंकर काही डोळा उघडेना. तेव्हा मदन त्यांच्या मनामध्ये शिरला आणि मग ते जागे झाले तर त्यांना राग आला, कुणी माझं तप भंग केलं? तर समोर मदन होता. मग त्या मदनाला त्यांनी आनंद केला, जाळून भस्म केला. तो मदन जाळला तरी माणसाकडे एवढी काम प्रवृत्ती आहे. मदन जर असता तर आपलं काय झालं असतं? मग त्याची रती आली आरडत ओरडत तिथे की तुम्ही माझ्या नवऱ्याला फुकटच जाळलात, देवकार्यासाठी तो आला होता, कार्तिक स्वामीचा जन्म होणार आहे वगैरे वगैरे. मग शंकरांना पश्चाताप झाला. मग त्यांनी तिला सांगितलं की हा कृष्णाच्या पोटी जन्म घेईल आणि तुला पती म्हणून मिळेल. मग ती पण तपश्चर्या करत रानावनात फिरू लागली किंवा पतीच्या विरहाने रडत जाऊ लागली.
मग इकडे काय झालं, कृष्णाला सांगितलं तुझ्या पोटी मदन येईल, मग रुक्मिणी मातेच्या पोटी हा आला. आता तिकडे रतीचं काय झालं, रतीला आपल्या मुलीसारखी मानून त्या शंभराने आपल्या घरी नेलं आणि स्वयंपाकघरात कामाला ठेवली. मुलीसारखी मानली तरी बाई गं इथं रोड नको, रानावनात फिरू नको, ती कोणी माहीत नव्हतं. मग पुढची कथा आहे ती की ती सत्यभामेला हे झालं की आता हिला पहिलं पोर झालं, आता मला वेणी कापून द्यावी लागेल. मग ती नारदांना बोलावलं. आता नारद ही तर शत्रू, नारदांना माहिती पुढं काय होणार आहे. नारद म्हणले तिथं पोराचं अपहरण कर. मग त्याने कुठल्या तरी दासीबिसीला सांगितलं, त्याने ते पोर पळवलं आणि समुद्रामध्ये टाकून दिलं. मग समुद्रात ते माशाने गिळलं आणि ती पुढची कथा आहे. पण त्या कथेमध्ये हे भानामतीचा उल्लेख नाही आहे. तर रती स्वतःच तिथं काम करत असते आणि तिलाच ते स्वयंपाकघरामध्ये तो मिळतो. मासा चिरताना मिळतो. तर तिला माहीत असतं आपला पती आहे. तर ते राक्षसी विद्येनं लहानाची मोठी त्याला करते. म्हणजे तो तिथं 12 वर्षाचा व्हायचा तिच्या समवेत असताना. ती त्याचं पालनपोषण करते. कामधेनू यायची, त्याला दूध पाजायची, नारद यायचे, त्याला सगळ्या विद्या शिकवायचे. आणि मग असा तो एकदा मग ते नारद दोघांचं लग्नही लावून देतात, गांधर्व लग्न त्या रतीशी. तो 12 वर्षाचा झाला की मदनाचं रतीचं लग्न लावून देतात. मग ती गरोदर राहते. आणि मग तेव्हा तो शंभर म्हणतो की एवढा माझ्या राजमहालापर्यंत कोण आला की माझे, तो तिला मुलीसारखा मानत असतो ना, माझी मुलगी परस्पर गरोदर कुणापासून राहिली. आणि मग ते मोठं युद्ध होतं आणि तो प्रद्युम्न असतो तो त्या शंभराला मारतो आणि मग आपल्या पत्नीसह वाजत गाजत तो आपल्या द्वारकेला परत येतो. ही हरिविजयामधली कथा आहे. राजन तुला अजून एक कथा सांगतो. पूर्वी विभांडक नावाच्या ऋषींचा पुत्र ऋषशृंग हा बालब्रह्मचारी, विरक्त आणि निर्विकार पुत्र होता. राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे ठरविले. ब्रह्मनिष्ठ वसिष्ठांच्या आज्ञेने ठरविले. त्या यज्ञाचे ऋषशृंग आणल्याखेरीज हे होणार नव्हतं, म्हणजे समाप्ती होणार नव्हती. यज्ञातून यज्ञनारायण येऊन पुरोडाश घेणार नाहीत. म्हणजे यज्ञाचा जो देव आहे अग्निनारायण, त्याला पण नारायण शब्द आहे. पुरोडाश म्हणजे आपला भाग, जो काही आपण हव्य टाकतो त्यामध्ये समिधा धान्य, ते घेणार नाही. म्हणून दशरथाने ही गोष्ट इंद्राला सांगितली. मग इंद्राने अप्सरा पाठवून त्या ऋषशृंगाला मोहित केले आणि अयोध्येत आणले. यज्ञ करण्यासाठी सपत्नीक बसावे लागते, म्हणून दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञासाठी ऋषशृंगाचा विवाह झाला. दशरथाने आपलीच मानसकन्या शांता हिला ऋषशृंगांना दिले आणि यज्ञाचे प्रमुख पद दिले. तो यज्ञ सफल अनुक्रमे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि महारुद्र हनुमान यांचा जन्म झाला. पुढे यज्ञ उत्तर शांता आणि ऋषशृंग उभयता विमलेश्वरीच येऊन राहिले. या दोघांनी येथे तप केले आहे. या तीर्थात नरनारायणाचा व स्मशान क्रीडा करणाऱ्या सदाशिवाचा अखंड निवास आहे. हे स्थान मानसिक चिंता आणि भवरोगापासून मुक्ती देणारे आहे. येथे नामस्मरणाचा विशेष महिमा आहे. आपल्याला आवडणाऱ्या देवतेचे येथे स्मरण करावे. संकटातून तरुण जाण्यासाठी हा एक सुलभ उपाय आहे. या ठिकाणी इंद्र, चंद्र, सूर्य, ब्रह्मदेव यांनी तपश्चर्या केली आहे. येथे माता नर्मदा समुद्रास तिच्या दिव्य रत्नांचा पुरवठा करते, म्हणून या ठिकाणाला विलक्षण महात्म्य आहे. येथे अन्नदान, पिंडदान इत्यादी कृत्य केल्याने विशेष फळ मिळते. हे मंदिर अतिप्राचीन असून ते जीर्ण उद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. असा विमलेश्वर तीर्थ महात्म्य नावाचा वर्णन करणारा हा अध्याय येथे समाप्त झाला. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आता आपण पाहत आहोत अध्याय 81, कल्लोडी तीर्थ महात्म्य वर्णन. मार्कंडेय म्हणतात, हे राजन, तुला कल्लोडी तीर्थ महात्म्य सांगतो. जगताच्या कल्याणार्थ भगवंतांनी गाय, वृक्ष, नद्या व शरीर दिलेले आहे. तसे पाहता इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यदेह अल्पशक्तिमान आहे. बळाच्या तुलनेमध्ये हत्ती, श्रवणाच्या तुलनेमध्ये ससा, गतीच्या तुलनेत शहामृग, दृष्टीच्या तुलनेत घार, सौंदर्याच्या तुलनेत मोर, घ्राणेंद्रियाच्या तुलनेत कुत्रा सर्वश्रेष्ठ असल्याचे दिसते. तर इतर प्राण्यांच्या शरीराचे जिवंत असताना जसे अनेक उपयोग होतात तसे मरणोत्तरही होतात. तसे एखादा पशु मरण पावला तर त्याच्या दातापासून अनेक चित्ताकर्षक टिकाऊ शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. अलंकार, चप्पल, छत्र, पखाल, पिशव्या, मोठ, पट्टे, घुंगुरमाळा, आसने, मोरपिसापासून पंखे, मोती,
फर, विष, अत्तरे इत्यादी उपयोगी सामुग्री जगतास देतात, परंतु मानवाच्या शरीराच्या अवयवाचा इतर प्राण्यासाठी कोणताही उपयोग होत नाही. हा देह एकदा गेला आणि काही वेळ राहिला, किंबहुना स्मशानात जळत असताना देखील अनेक कोसपर्यंत दुर्गंधी सुटते. येथील परिसरातील जमिनीची सुपीकता नष्ट होऊन त्या वृक्ष बनतात. अर्थात मनुष्यदेह केवळ जिवंत असताना त्याच्याकडून झालेल्या सत्कृत्यामुळे त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ईशचिंतन, ज्ञानदान, श्रमदान, शांतवन, दुसऱ्याच्या सुखादुःखात सहभागी होऊन सर्वांशी प्रेमाने वागणे, तसेच अन्नदान, गोदान, भूदान, समयदान, रक्तदान. आता रक्तदान आत्ता आलं, हे काही त्याच्यामधलं नाही आहे. कशामधलं? नर्मदा पुराणामध्ये रक्तदान ही नाही. आता अवयवदान पण आपण म्हणू शकतो, द्यायचं असेल तर त्यानं पण कोणाला तरी उपयोगाला आपण आपलं शरीर देऊ शकतो आहे. जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे सांगण्यात येते. जसे पक्षी अंगणात काही काळ दाणे टिपण्यासाठी येतात आणि काही वेळ झाला की निघून जातात, तसे पक्षी अंगणासी आले, आपुला चारा चरुणी गेले, ऐसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. असा एखादा वाटसरू धर्मशाळेत एक रात्र घालवतो, दुसऱ्या वर्षी तो ते ठिकाण सोडून जातो, अति आनंदाने दुसऱ्या ठिकाणी निघून जातो. त्याप्रमाणे माणसाने सर्व लौकिक धन, पुत्र, दारा यांना स्वप्नवत वाटून आनंदाने त्यांचा त्याग करणे, तसेच त्यातील आसक्ती नकळत दूर करणे हेच संसाराचे वर्म आहे. अशी देहाला सवय लावण्यास देहाचे अकल्याण होणार नाही. तो जन्म मरणाच्या चक्रातून सहज सुटू शकेल. जन्माचे मूळ केवळ वासनेत आहे. दुःखाचे कारण वासनाच आहे. वासना म्हणजे काहीतरी मिळावे ही कायमची इच्छा म्हणजेच वासना होय. आता याने काय सांगितलंय की मनुष्याचा देह मुळीच प्राण्यांपेक्षा बलवान नाही आहे. आपल्याला कोणतीही स्पेशल अशी शक्ती मिळालेली नाही. जसं गाय आहे, वृक्ष आहे, नद्या आहे आणि माणसांची किंवा सर्व पशुप्राण्यांची शरीरं आहेत. आता बळाच्या तुलनेमध्ये हत्ती मोठा आहे. गतीच्या ऐकण्याच्या बाबतीत ससा, जरा खुसफुस लागले तरी सशाला कळतं पहिलं. गतीच्या तुलनेमध्ये शहामृग आहे, म्हणजे शहामृग जेवढा प्रचंड धावू शकतो तेवढं कोण नाही. दृष्टीच्या तुलनेनं घार आहे, घार आकाशात असेल तरी खालचं भक्ष्य तिला बारकाईनं दिसतं. सौंदर्याच्या तुलनेमध्ये मोर आहे. घ्राणेंद्रियाच्या तुलनेत कुत्रा, म्हणजे कुत्र्याला बरोबर वास येतो. शिवाय प्राण्यांच्या शरीराचा मेल्यावरही उपयोग होतो. कातडी असते, दात असतात, नखं असतात, काय काय बनवता येतं. पंखे, मोती, विष, फर, शिंपले तोडले की मोती, त्या केसाळ प्राण्यापासून फर, सापापासून विष. पण माणसाच्या देहाचा काही उपयोग नाही. तेव्हा तर नव्हताच, आता आहे. आता मनुष्य रक्तदान, देहदान असं बरं काही करू शकतो. हे शेवटी विज्ञानाची प्रगती आहे. मग आपल्याला काय करता आलं पाहिजे? जोपर्यंत हा देह आहे, पण सगळेच काही करत नाहीत देहदान. आणि स्पेशली तुम्हाला सांगते, मुस्लिम लोक अजिबात देहदानाचे फॉर्म भरत नाहीत. आता आमच्याकडे डॉक्टर होते पठाण म्हणून, आम्हाला सांगायचे सर्वांना की तुम्ही फॉर्म भरा, पण स्वतः मात्र भरत नव्हते. पण अवयव घेण्यात मात्र ते पुढे आहेत सगळे मुसलमान. आणि वर ते म्हणतात की काय, आमच्या धर्मामध्ये घ्यायला काही हरकत नाही, फक्त द्यायचं नाही. मग आपल्या धर्मामध्ये लोकांचं म्हणणं अखंड देह दिला पाहिजे, त्याशिवाय मोक्ष मिळत नाही. तरी पण आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडावं मेल्यानंतर सुद्धा, म्हणून कोणाला द्यायचं तर आपण आता दानही करू शकतो. मग माणसाने संसारात कसं राहिलं पाहिजे ते त्यांनी सांगितले. पक्षी आले, 4 दाणे टिपले, उडून गेले. वाटसरू धर्मशाळेत उतरला, आजची रात्र राहिला, उद्या आनंदाने दुसरीकडे निघून गेला. तसं आपण आपलं पत्नी, सगळ्यात मोह माणसाने पत्नीला दिलाय. हो, तर पतीला पत्नी आहे, पण पत्नीला पण पतीचा मोह आहे ना. तर आपलं धन, मुलं, आपलं बायको, सगळ्यांचा त्याग करायची तयारी पाहिजे. देहाला तशी सवय लावली पाहिजे की आज आहे ते उद्या नाही आहेत. तेव्हा आपण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून दूर होऊ शकतो. आता वासना म्हणजे काय, एकच प्रकारची वासना नाही, आपल्या डोक्यात तेवढंच असतं. वासना म्हणजे कोणत्याही गोष्टीवर माझी वासना झाली. अन्नावर वासना नाही म्हणजे अन्न खायची इच्छा नाही. त्या एखाद्या पदार्थावर माझी वासना झाली, मग तो खायची इच्छा झाली, म्हणजे कोणतीही इच्छा होणे ह्याला वासना म्हटलं जातं. अशा इच्छा 3 प्रकारच्या आहेत.
लोकेशना वित्तेशना आप्तेशना होय. आप्तेशना म्हणजे नातेवाईक, मित्र, सगळे सोयरे यांनी स्वतःची प्रतिष्ठा, वारंवार आपली केलेली कर्माची स्तुती करण्याची इच्छा होय. लोकेशना म्हणजे शेजारी, ग्रामस्थ, आजूबाजूची माणसं, संबंधित अधिकारी, पुराणिक, सभा, परप्रांतातील लोकांकडून मिळालेली सन्मानपत्रे, जयपत्रे, राजाकडून मिळालेली बक्षिसं, शाबासकी, याची वाहवाही आपली ही इच्छा होते. विशेष आता हे झालं 2. आता वित्तेशनामध्ये काय पाहिजे? वित्त म्हणजे धन. धन, रत्न, पशु, भूमी, वाहन, नोकर, गज, रथ हे सगळं आपल्याला वित्तेशनामध्ये भौतिक सामुग्री पाहिजे असते. अशा गोष्टीचा संग्रह केवळ माझ्याकडेच असावा ही आशा म्हणजे वित्तेशना होय. या इच्छाच माणसाच्या बंधनाला कारणीभूत होतात. म्हणून परमार्थात देहबुद्धी कमी करण्यासाठी संत सहवास, संत साहित्य, व्रतवैकल्ये, संत चरित्रे, तीर्थयात्रा, सप्ताह, नवविधा भक्ती, नवविधेचे प्रकार दिले तर यांनी. आता आपण उपास करतो तर कसे करतो? आपल्या जिभेचे चोचले भागवण्यासाठी आपण करतो. असं नाही की पूर्ण दिवसभर काही खायचं नाही, फार पाणीच प्यायचं, ताकच प्यायचं, असं करून जो उपास आहे आणि ज्या उपासामध्ये सतत तेव्हा परमेश्वराचं स्मरण आहे तुम्हाला, तर तो उपास होय. तर आपला तो उपास नसतो. आपल्या जिभेची चोच आहे, चला बाबा आज खिचडी खायची म्हणजे माझा उपास झाला, असं दिलं आहे. मग ते करण्या अजून तुम्ही काय केलं पाहिजे? परमार्थामध्ये संतांचे चरित्र वाचा, तीर्थयात्रा करा, नवनिधा भक्ती करा. भक्तीचे 9 प्रकार आहेत: श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन ह्या भक्ती आहेत त्या. श्रवण म्हणजे ऐका, कीर्तन म्हणजे स्वतःच्या तोंडाने लोकांना सांगा, स्मरण म्हणजे त्या देवाचं वारंवार जे ऐकलं त्याचं स्मरण करीत राहा. आता गुरु वगैरे असले किंवा आईबाप जरी असले त्यांचं पादसेवन, पाय दाबायचे, त्यांची पूजा अर्चा म्हणजे काय अगदी पंचारती घेऊन ओवाळा असं नाही, पण त्यांना सन्मान देऊन त्यांना जे गरज आहे ते करा. अर्चन, वंदन, पाया पडा. दास्यभक्ती म्हणजे हनुमानानं केले रामरायाचे, राम म्हणेल ते करत, ती दास्यभक्ती. आणखी सख्यभक्ती कुणी केली? अर्जुनानं केली. कृष्ण आणि अर्जुनामध्ये सखा नातं होतं. आणि तिसरं आहे आत्मनिवेदन म्हणजे स्वतःची आहुती परमेश्वरासाठी, तर हे कुणी केलं? बळीनं केलं. बळीच्या डोक्यावर पाय देऊन तो पाताळात गेला, ही आत्मनिवेदन भक्ती आहे. आता ह्यात नाही सांगितलेलं बरं हे एवढं डिटेलमध्ये, मला माहीत आहे तर मी थोडंफार आपल्याला मध्ये सांगते. इत्यादी मार्ग सांगितले आहेत. देहबुद्धी कमी झाल्याशिवाय आत्मबुद्धीचे द्वार लावता येत नाही. देहबुद्धी कमी झाल्याशिवाय आत्मबुद्धीचे द्वार उघडत नाही. म्हणून साधकाने नेहमी संकल्प विकल्पात्मक विकारी बुद्धी न लावता संतांचा सहवास, संत वचनावर विश्वास, आपले प्रयत्न या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास 4ही कृपांचा आपल्याला लाभ होतो. आता काय सांगितलं म्हणजे मनात काही विकल्प आणू नका हो. आपला गुरु केला, आपण हे उगच केलं, ह्यांना किती ज्ञान आहे, ह्यांची किती योग्यता आहे. तुम्हाला ते गुरु योग्य वाटले ना, मग तुम्ही आता ते चिकित्सा बाकीची करू नका. किंवा जे संत आहेत त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा. तुम्ही आपले प्रयत्न करा, विश्वास करा, तर तुम्हाला हे 4ही लाभ तुम्हाला परमार्थाचे मिळतील. या 4 कृपा भक्तिशास्त्रात अशा सांगितल्या. 4ही कृपा कोणत्या? देवकृपा, शास्त्रकृपा, आत्मकृपा आणि गुरुकृपा. पहिली आहे दैवकृपा किंवा देवकृपा, दुसरी आहे शास्त्राची कृपा, आत्मकृपा, चौथी गुरुकृपा. यापैकी 3 कृपा मिळवण्यासाठी साधकाला बरेच प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर 3 पैकी एखाद्या कृपेचा लाभ होतो. मात्र गुरुकृपा झाल्यास या 3ही कृपा मिळाल्याचे अनुभव आहेत. म्हणजे दैवकृपा, शास्त्रकृपा, आत्मकृपा जर लाभायची असेल तर एक गुरूंची कृपा मिळवा. गुरु मिळाले की पुढच्या सर्व गोष्टी मिळतात. गुरु गोविंद दोनो खडे काके लागे पाय. म्हणजे गुरु आणि कृष्ण भगवान एका वेळी आले तर कोणाचे पाय आधी धरायचे? तर आधी पाय गुरूंचे धरायचे, कारण गुरुमुळंच कृष्ण माझ्या समोर आला आहे किंवा मला भेटला आहे. गुरु गोविंद दोनो खडे काके लागे पाय, बलिहारी गुरु आपणे गुरु गोविंद रूप बताय. असा काहीतरी तो दोहा आहे.
देहबुद्धी घालवून आत्मबुद्धी जागृत करणारे. मग अशी सांगितले, देहबुद्धी कमी झाल्याशिवाय आत्मबुद्धीचा दरवाजा उघडत नाही. आपण देहाचेच चोचले करत बसतो, हे दुखलं ते दुखलं, एक झालं, दुसरं मी किती सुंदर आहे, माझं किती आमकं छान आहे. म्हणजे आपण आपल्या देहाचेच चोचले पुरवत राहतो. जेव्हा ते कमी करू तेव्हा आपल्याला आत्मबुद्धीचा दरवाजा उघडतो. तर अशी नर्मदा माता आहे. नित्य देवसेवित शांभवी माता नर्मदा आहे. ती आपल्या द्वारी शरण आलेल्यांची देहबुद्धी काढून घेते व आत्मबुद्धीने साक्षात दर्शन घडविते. तिने आजवर ब्रह्मदेवापासून आचार्य शंकराचार्य, वासुदेवानंद सरस्वती, टेंबे स्वामी, रंगावधूत स्वामी, श्रीराम महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, आनंद सागर, दादाजी धुनीवाले या अशा अनंत सद्भक्तांवरती कृपा करून आपले मंगल दर्शन त्यांना घडविले आहे. तिचे महत्त्व जाणूनच मतपदास सर्व सरिताची जननी व वात्सल्याचा महासागर बनवून त्यातील तिने कृपेची विविध रत्ने व अमृताची यथेच्छ मेजवानी तिच्याजवळ असलेल्या भक्तांना दिली आहे, देत आहे आणि देत राहील. माता नर्मदेचे महात्म्य जाणून घेण्यासाठी स्वर्गातील मंदाकिनी, पृथ्वीवरील परमपावनी गंगा परोपकार करती म्हणून सर्वश्रुत आहे. तिच्या स्नानाचा महिमा विलक्षण आहे. भूलोकी जडजीवाची ती मोक्षदायी आहे. तिच्या काठी अनेक पुण्यवान सद्भक्त आपली उपासना करतात. साधना करून अनेक योगीजन हिमालयात सदाशिवाची तपश्चर्या करतात. सर्व पतितांना पावन करणारी भागीरथी पापीजनांचा उद्धार करण्यासाठी विष्णुपद प्रसविनी अहोरात्र खळाळत अनेक तीर्थक्षेत्रांना पवित्र करत पुढे जाते. या सततच्या शुद्धीकरणामुळे ती स्वतः मात्र अमंगल, दूषित आणि म्लान होते. जशी विस्तवावर राग जमा होऊन त्याचे तेज कमी होते, त्याप्रमाणे भगवती गंगेचे पांढरे वस्त्र पापामुळे मळते. या गंगेला दुःख झाले. ती चिंताक्रांत होऊन आपले स्वामी असलेल्या महाविष्णूकडे गेली. त्यांना नमस्कार करून म्हणाली, हे दयार्णवा, दीननाथा, लक्ष्मीपते, केशवा, अनंता, माधवा, या आपल्या कन्येवर कृपा करा. शांतमूर्ती, कैवल्य निधाना, सात्विक, आनंददायी, स्मित हास्य करणाऱ्या, ज्यांचे महालक्ष्मी माता पादसंवाहन करते, मग ती भक्ती करते लक्ष्मीची, पादसंवाहन पाय दाबत असते, अशा रुक्मिणी रमणाने अर्धन्मिलित नेत्रातून कटाक्ष दाखवून तिला म्हणले, हे पुत्री, तू काही खेद मानू नकोस. तुलाच नव्हे तर अखिल ब्रह्मांडाला शुद्ध करण्याचे सामर्थ्य शिवकन्या नर्मदेच्या ठिकाणी आहे. निसंकोच मनाने जाऊन तिच्या जलात स्नान कर. तिच्या स्पर्शानेच अमंगलत्व जाऊन पुन्हा कांतिमान आणि तेजस्वी होशील. तसेच होण्यात अनेक अशुद्धतेचे अंतर्भाव असल्याने ते मलिन होते, पण शुद्धीसाठी जेव्हा ते अग्नीच्या सानिध्यात येते त्याचवेळी त्यातील अशुद्धी जाऊन शुद्ध सोन्याची प्राप्ती होते. तसेच तुझेही होईल. हे ऐकून शंखचक्र गदा पद्मधारी लक्ष्मीपतीस नमस्कार करून पतित पावनी गंगा नर्मदा किनारी पशुरूपाने अवतरली. तेथे जाऊन तिने भव्यत्व, दिव्यत्व, कौमार्य, शुचिता, शुद्धत्व आदी गुणाचे भंडार पाहून अति आदराने आणि नम्रतेने तिने नर्मदेला नमस्कार केला आणि आपले पाप मालिन्य दूर करण्यासाठी प्रार्थना केली. गंगा म्हणाली, माते, तुझ्या जलाचा आणि कृपेचा महिमा भगवती सरस्वतीही गाऊ शकणार नाही. तुझे गुण गाण्यासाठी समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली आणि गुण लिहिण्यास अखंड दिवसरात्र सरस्वती बसली तर तुझी थोरवी अपुरीच होईल. श्रीहरीच्या वचनावरून मी तुझ्याजवळ आले आहे. इतक्या जवळ तुझे सान्निध्य असूनही मला तुझा महिमा कळत नाही. हे शांकरी, माझ्यावर कृपा करून माझा स्वीकार कर. तू नित्य जसा लौकिक मलाच परिहार करतेस, तुझा नित्य जसा लौकिक मलाचा परिहार करतेस, त्याप्रमाणे अहंकार, कामादी विषय तसेच भक्तिशास्त्रातील ज्ञान असणाऱ्या प्रतिबंधही काढून टाकून भक्तीचे खरे खुरे चोख सोने प्रदान करतेस. माझ्या मनात माझ्या पावित्र्याविषयी अहंकार निर्माण झाला होता, पण तो घालविण्यासाठी श्रीहरींनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. इतके सामर्थ्य असताना देखील तू अधिक विनय दाखवून आपले श्रेष्ठत्व लपवितेस. या तुझ्या वैराग्याला माझे कोटी कोटी प्रणाम. तुझा पवित्र तट म्हणजे अध्यात्माची प्रयोगशाळाच आहे. त्या प्रयोगाचे ध्येय तुझी प्राप्ती, तर साहित्य तुझे जल.
तुझ्याच कृपेने सिद्ध झालेली फळे फुले आदी सामुग्री तर प्रयोग म्हणजे केली जाणारी अखंड साधना होय. त्यातून आलेले वेगवेगळे अनुभव यावरून काढलेला निष्कर्ष म्हणजे शुद्ध आनंद प्राप्ती हाच भक्ती मार्गातील सर्व प्रयोग तू करवून घेतेस. तुझ्या प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांना पक्के घडवितेस. एकदा का भक्त तुझ्याजवळ आला तर तो पुन्हा विकाराच्या आणि वासनेच्या चिखलात परत जात नाही. जसे दही घुसळून काढले की त्याचे लोणी आपोआप वर येते, एकदा का लोणी तयार झाले की ते काही पुन्हा ताकात मिसळत नाही. इतका वेळ जे लोणी दुधाचा दह्याचा आश्रय घेऊन राहिले होते ते साधनरूपी रवीने घुसळल्याने सार आणि आसार जाणून ते ताकातून वेगळे होते. तद्वत ज्याने तुला पाहिले, ज्यांच्या जीवनातील संसाराची आसक्ती तू काढून घेतेस, त्यांना शुद्ध आनंद देऊन संसारापासून बाजूला ठेवतेस. अशी तिने अतिस्तुती गाऊन तिचे महत्त्व थोरवी मुक्त कंठाने गायली. पशुरूपधारी गंगा हिने तिच्या पुण्यवान जलात स्नान केले आणि जलरूपी दूध प्राशन केले. त्यामुळे अंतःकरण शुद्धी, बहिःशुद्धी, प्राणशुद्धी, आत्मशुद्धी अशा अनेक शुद्धी होऊन भगवती गंगा पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी झाली. म्हणून हे तीर्थ कल्लौडी नावाने प्रसिद्ध झाले. येथे राहून ओम नमः शिवाय मंत्राचे अनुष्ठान केले जातात. भगवती गंगा साधकास स्वतः येऊन स्नान घालते, शिवलोकाची प्राप्ती करून देते. म्हणून या तीर्थाचा महिमा अपार आहे. असा हा कल्लोडी तीर्थ नावाचा अध्याय येथे पूर्ण झालेला आहे. आता यातली कथा अशी दिलेली आहे की पृथ्वीवरती गंगा आली. आता आपण हे बऱ्याच वेळा सगळं मागच्या अध्यायामध्ये ऐकलं आहे, पण मूळ ती विष्णूंच्या अंगठ्यातून आलेली आहे, पायातून. आणि मग ती शंकराने खाली येण्यासाठी होती तेव्हा ती जटेवर धारण केली होती. मग ती पृथ्वीवर आली. मग ती असंख्य लोकांची पापं धुवून धुवून ती गंगा निस्तेज झाली, मलिन झाली आणि विष्णूकडे गेली की मी काय करू. तर विष्णूची लेक जशी ही नर्मदा शिवकन्या, तशी गंगा ही विष्णूची लेक आहे. मग विष्णूने सांगितलं की तू नर्मदेकडे जा, तिच्या किनारी जा आणि तिथं स्नान कर, तर तुझं हे सगळं मळ दूर होईल. मग गंगेने काय केलं, पशुचं रूप धारण केलं आणि नर्मदेजवळ आली. आणि मग नर्मदेची स्तुती गाऊ लागली आणि तिला म्हणाली की मला वाटलं होतं की मीच मोठी बलाढ्य आहे, मीच पापहारिणी गंगा आहे, मीच अमकं करते, पण तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ असून तुझ्यामध्ये विनय आहे. म्हणजे नम्रता महत्त्वाची. विद्या विनये न शोभते. नम्रता अंगी असेल तर भले भले जे असतं, म्हणजे अगदी थोडीशी विद्या असेल तरी तुम्ही नम्रतेनं ती तुमचं लोकांना म्हणजे कौतुक राहतं. मग ती म्हटली की जशी सोन्याचा कस लागण्यासाठी त्याला अग्नीत टाकलं की ते अजून झळाळून उठतं, तसं तुझ्यामध्ये स्नान केलं की लोकांना अजून झळाळतात. मग तिनं सांगितलं म्हणजे काय माझं असं हे नाही, तू माझी एवढी स्तुती केलीस. मग तिनं पशुरूपाने तिथं स्नान केलं, पाणी पिलं ते, आणि मग ते गंगा पुन्हा तेवढी तेजस्वी झाली आणि गंगा पुन्हा तिकडे गेली. मग आता त्याच्यानंतर काय झालं, त्याची उदाहरणं छान दिली आहेत की जसं एकदा आपल्या साधनेनं आपण ताक घुसळलं की लोणी एकदा वर आलं की ते लोणी पुन्हा ताकात होतं का, नाही. इतके दिवस ते दह्याच्या दुधाच्या आश्रयाने लपून राहिलेलं असतं. तसं आपल्यामधलं जे पुण्य आहे, सद्भाव आहे, आपली साधना आहे, हे सगळं कशाने सार आसार संसार आसार हे सगळं कशाने करता येईल, तर तुमची साधना पाहिजे. साधनारूपी रवीनं तुमच्या जीवनाचं जे ताक आहे ते घुसळलं की सार आसार लोणी तत्त्वज्ञानाचं तुमच्या हातावरती येईल. अशा रीतीनं इथं हा गंगाशुद्धीचा अध्याय आहे. आणि त्याच्या आधी काय होतं, विमलेश्वर कुंड होतं ते नाही, कल्लौडी तीर्थ आहे. विमलेश्वर मागच्या अध्यायात झालं. हे कल्लौडी तीर्थ महात्म्य महिमा हा इथं सांगितलेला आहे आणि हा अध्याय इथे समाप्त केले आहे. असा एकूण 81 अध्याय आत्तापर्यंत आपण पाहिलेले आहेत. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर.